नमस्कार। तर मी आहे डेली ब्लॉगर अंजली। तर दिवाळीला तशी तर सुरुवात झालेली आहे आणि माझे 2 पदार्थ झालेले आहेत बनवून, जसे की चिवडा आणि शंकरपाळी। तर आज मी बनवलेली आहे शेव, जाड शेव आणि बारीक शेव। तर काय काय लागतं साहित्य आणि कसं बनवलेलं आहे ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघा। तर आपण बनवणार आहोत आज लसुणी शेव। तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे, हा लसूण घेतलेला आहे, लसूण जरा जास्तच घ्यायचा, जिरे आहे 2 चम्मच आणि ओवा आहे। आधी आपण आहे ना हे सर्व मिक्सरला बारीक करून घेऊया। तर बघा, हे आपण आता असं हे वाटून घेतलेलं आहे, हे अशी याची पेस्ट करून घ्यायची बघा। तर आता त्यासाठी लागणारं साहित्य मीठ आहे, लाल मिरची पावडर, हळद आणि थोडंसं तांदळाचं पीठ। हे आहे, मी अर्धा किलोची शेव करते, हे अर्धा किलो पीठ घेतलेलं आहे आणि इथे तेल गरम करायला ठेवलंय। तेल चांगलं कडकडीत गरम झालं ना मग आपण ह्याच्यात घालूया। गरम झालेलं आहे तर आपण याच्यात घालून घेऊया। तर आपण आता पिठामध्ये तेल टाकलेलं आहे, कडकडीत गरम करून घेतलेलं। त्यानंतर मग हळद, लाल तिखट आणि मीठ टाकून घेतलेलं आहे चवीनुसार आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ। तर ह्याला ना आपण सगळीकडे चोळून घेऊया। मला केलेला ना तो गाळून घेऊया चाळणीमध्ये। पण हे पीठ आहे ना आता मळून घेऊया। जास्त घट्ट नाही ठेवायचं आणि जास्त सैल पण नाही ठेवायचं, मीडियम, जेणेकरून आपले शेव व्यवस्थित पडेल। अशा पद्धतीने हे मळून घ्यायचं। तर आता इथे आपण तेल तापत ठेवलेलं आहे, ते सोऱ्या पण आपण घेतलेला आहे। आपण पाणी लावून घेऊया। काही जण तेल पण लावतात आणि ह्या साईजचा मी घेतलाय, बारीक शेव नाही करत, मीडियम करते। हे बघा, आपण याच्यात आहे ना हे भरून घेऊया। थोडंसं पाण्याचा हात लावून आधी मळून नंतर भरायचं, कारण आपण हे ठेवले म्हणून वरचं पीठ आहे ना थोडंसं कडक होतं। हे बघा, बघितलं, अशा पद्धतीने चांगलं दाबून घ्यायचं। आता आपण हे लावून घेऊया। तेल गरम झालेलं आहे, तर आता याच्यात मी शेव सोडते।
हे बघा आता आहे ना ह्याच्या बुडबुड्या थांबेपर्यंत म्हणजे बुडबुड्या आहे ना त्या शांत होईपर्यंत हलवायचं नाही. आता हे बघा शांत झालेले आहे. आता हे पलटी मारायचं. बघा आता मस्त आपले ना शेव खुसखुशीत झालेली आहे. तर तुम्हाला दाखवतेच नंतर. आता ही आपण काढून घेऊया. तसंच आता दुसरी पण टाकून घेऊया. आता मी आहे ना हे सर्व शेव आहे ना ते करून घेते आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला दाखवते. आता बघा आपण आहे ना मगाशी जाड शेव केलेली, आता बारीक शेव करतोय. बारीक त्याच्या साचा टाकलेला आहे. आता आपण अजून ह्याच्यात 2 होतील आणि बाकी हे आहे. तर तयार आहे आपली इथे लसुणी शेव. तर हे बघू शकता. बघा आणि किती कुरकुरी झालेली आहे बघा. आणि खायला पण खूप टेस्टी आहे. तर नक्की तुम्ही करा आणि लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत.